नगराध्यक्षाचे उमेदवार काळूराम चौधरी यांचा फॉर्म देखील भरण्यासाठी दाखल झाले, काय सांगा? बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमचे मित्र काळूरामजी चौधरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये हिरिरीनं अग्रभागी असणारा आमचा हा लढवय्या नेता आज नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरतोय. भरलाय आम्ही आज, आणि आम्ही ही लढाई लढतोय. बारामतीमधला आमचा विरोधक कोण आहे, काय आहे हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही, पण संविधानाची ताकद काय, बारामती शहराचा तोंडावळा काय आहे, बारामती शहरामध्ये कोण राहतात, बारामती शहरामधल्या समस्या काय आहेत, या सगळ्या प्रश्नांवरती अहोरात्र झटणारा काम करणारा एक सच्चा सैनिक नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभा आहे. आणि नगराध्यक्षपद हे खुलं आहे, ओपन आहे, जनरल आहे. आणि खुल्या जागेवरती ज्या समूहाचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी या देशभरामध्ये राबवली जाते, पण खुल्या प्रवर्गावरती आमचा एक सैनिक उभा राहतोय. त्याच्या हिमतीला दाद द्यायला मी बारामतीमध्ये आलो आहे. आणि आम्ही SC, ST, OBC, VJNT, SBC बांधव ठामपणानं काळूरामजी चौधरी यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. OBC, SC, ST, VJNT मधली एकी म्हणजेच बारामती पॅटर्न आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आज इथं अर्ज भरायला आहोत. आज बारामतीमध्ये तुम्ही म्हणताय बारामती पॅटर्न सर्वत्र हे करणार आहे, कुठं कुठं तुम्ही अर्ज दाखल करणार? जिथं जिथं हिंमत दाखवणारे कार्यकर्ते उभे राहतील, निवडणुकीला सामोरं जातील, आपल्या हक्क अधिकारावर बोलतील, प्रस्थापितांना लढाईची भाषा करतील, तिथं तिथं आम्ही जाऊ. बारामतीमध्ये खरं तर अजित पवार यांची एखादी सत्ता आहे, तसं आव्हान असणार आहे. बारामती शहरामधल्या सुज्ञ नागरिकांना आमचं आव्हान आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांचं संविधान मानणारा, OBC, VJNT, SBC, SC, STच्या हर एक प्रश्नावरती भाग घेणारा, संविधानाचा चांगला अभ्यास असणारा कार्यकर्ता या निवडणुकीला उभा आहे. बाद झालं आता ईस्ट इंडिया कंपनीचं काम करणं, कायम दुय्यम स्थानावर काम करणं, कुठंतरी नगरसेवक, कुठंतरी संचालक, कुठंतरी सरपंच, कुठंतरी पंचायती मेंबर. पण ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते त्यावेळी पवार ईस्ट इंडिया कंपनीचे मेंबर चालतात त्यांना. मग अजितदादा असो, सुनेत्राताई असो, रोहित पवार असो, शरद पवार असो, सुप्रिया सुळे असो, का दुसरी माणसं कोण चालत नाहीत? आम्ही जन्म घेतलाय फक्त मतं द्यायला आणि तुम्ही प्रतिनिधित्व करायला. म्हणून मी राष्ट्रवाद वगैरे, काय असतो राष्ट्रवाद, राष्ट्रवाद वगैरे घ्यायचं ना, नाव घ्यायचा अधिकार नाही. ही खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती आजपर्यंत, आता ही पवार ईस्ट इंडिया कंपनी आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे की हे राजकारण दीनदलित, शोषित, वंचित, पीडित, भटके या लोकांसाठी हे करत नाहीयेत. ही एक कंपनी चालवतात, सत्तेतून पैसा कमवतात, पैशातून उद्योगधंदे उभे करतात आणि त्या उद्योगधंद्यातून 5 वर्षातनं एकदा राजकारण करतात. काय पडलंय सोशल जस्टिस, काय पडलंय सामाजिक न्याय, काय पडलंय दीनदलित, काय पडलंय दीनदलितांचं, OBCचं शिक्षण, काय देणे घेणं यांना, काय असतो सोशल जस्टिस. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा लोकांना निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याची संधी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या विचारांचा एक सच्चा सैनिक बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी खुल्या जागेवरून उभा राहतोय. हे महाराष्ट्रातल्या तमाम पंचायत राज निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना हा एक प्रेरणादायी असा हा संदेश आहे. नगराध्यक्ष पदाची तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, कोणते प्रामुख्याने मुद्दे घेऊन उतरताय?
हे बघा, ते तर नगराध्यक्ष सांगतीलच. हक्क अधिकाराची लढाई ही खूप मोठी. बारामतीचा तोंडावळा एका बाजूला दिसत असताना किती लोकांचं दमन केलं गेलंय, किती लोकांचं शोषण केलं गेलंय, किती लोकांच्या जमिनी हडप केल्या गेल्यात, किती लोकांच्या या आर्थिक सामाजिक या लोकांचं शोषण केलं गेलंय. हे आता बारामतीला आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगतील. आत्ताच आम्ही मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ केला, त्यालाही एक कारण होतं, ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ही लढाई हक्क अधिकारांची लढाई आहे. त्यामुळं काळूरामजी चौधरी सारखा एक सच्चा सैनिक या निवडणुकीला उभा आहे. त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांचा अर्ज भरायला मी बारामतीमध्ये आलोय. हा संदेश महाराष्ट्रामधल्या बहुजन 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 आरक्षण 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 आमचं प्रतिनिधित्व म्हणणाऱ्या, आमचा माणूसच नाही, आमचा निवडूनच येत नाही, आपलं काहीच नाही, आपला कारखानाच नाही, आपलं वसतिगृहच नाही, मागून मिळत नसतं, मागे त्यानं भीक मिळते. लढाई करायची ज्यावेळी भाषा करतो त्यावेळी हक्काने अधिकार भेटतात. त्यामुळे राजकारण करायला शिका. सामाजिक भूमिका, समाजकारणावरती किती दिवस तेच उगाळत बसणार. बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ते जमात व्हायला सांगितलं होतं, तुम्ही मागतकरी झालात, तुम्ही दुय्यम स्थानावर गेलात, तुम्ही कुठल्या तरी दादाला, बाबाला, साहेबाला, ताईला मोठे करायला बसलात. त्यांना काय पडलंय तुमचं? त्यामुळे काळूरामजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आव्हान मी या बारामती शहरामधल्या सर्व बहुजन बांधवांना करेन. पार्थ पवार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असते, तर कसं पाहताय त्याचे पडसाद काय या निवडणुकीमध्ये काय कुठे पाहायला मिळतं? बघा, आम्ही त्यावरची भूमिका घेतलेली आहे. अजून 1-2 दिवसानंतर आम्ही भलं मोठं आंदोलन पुण्यामध्ये उभं करणार आहोत. त्यामुळे आजचा दिवस आहे. आमचे काळूरामजी चौधरी आज नगर परिषदेच्या निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे. नगर परिषदेच्या अखत्यारीत जे काय प्रश्न समस्या येतील, आजचा दिवस काळूरामजींचा आहे. त्यामुळं ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढणार. सर, महारत्नाच्या जेमनी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाटले गेले तसा आरोप होतो सातत्याने, पण तुम्ही ते वाचवण्यासाठी काय तुमच्या कुठलं? महाराष्ट्र शासनानं वतनांच्या संदर्भात, देवस्थानांच्या संदर्भात, रामोशी वतन असेल, मातंग वतन असेल, गुरुवांच्या जमिनी असतील, या सर्व वतनांच्या जमिनी संदर्भात महाराष्ट्र शासनानं एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि ती कुणाच्या नावावरती गेली, त्याचा फेरफार काय आहे हे एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं. त्यामधून ही बरीच धेंड राजसत्तेचा लाभ घेऊन या दीनदलितांच्या जमिनी कशा या लोकांनी हडप केलेल्या आहेत याची एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी, असं आमची भूमिका आहे. सर, काल अजितदादांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की झालं गेलं जनतेला मिळालं, एक प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत. हे बघा, दोन्ही राष्ट्रवादी कधीही वेगळ्या नव्हत्या. दोन्ही राष्ट्रवादी या एकच आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी वगैरे म्हणून घ्यायचा अधिकार नाही. मी त्यांना परत एकदा म्हणतो की पवार ईस्ट इंडिया नावाची ही कंपनी आहे. कंपनी प्रोफेशनल राजकारण करणार, व्यावसायिक राजकारणाकडे ते व्यवसाय म्हणून पाहतात. सर, काल अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 3,300 कोटीचा इतका उच्चांकी निधी बारामतीच्या नगरपालिकेला आणलाय. आपण विकास करत आहोत, तुम्ही कामाला लागा असं सांगितलेलं आहे. बरेच वेळेस तुम्ही निधींवर बोलताय, याविषयी काय बोला? बारामती शहरामध्ये ओबीसी, विजयंती, SBC, ST बांधवांसाठी एखादं वसतिगृह आहे का? हात वर करून मला सांगा. आहे वसतिगृह काळूरामजी? नाही, आमची संस्था या बारामती परिसरामध्ये अकॅडमीचं पीक आलेलं आहे. या बारामती शहरामध्ये आजूबाजूला शेकडो कोटी रुपयांची उलाढाल या शहरामध्ये होती. गरिबांच्या पोरांनी पैसे देऊन वसतिगृहामध्ये राहायचं. एवढे रस्ते चकचकीत, एवढ्या इमारती टोलेजंग, एवढ्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत होत असताना एक वसतिगृह बांधलं जाऊ नये इथल्या व्यवस्थेकडं? कुठल्या निधीचं बोलताय तुम्ही? कुठल्या विकासाचं बोलताय तुम्ही? गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, दीनदलितांची पोरं शिकू नयेत असं धोरण जर पवार ईस्ट इंडिया कंपनीचं असेल, काय कामाचा हा विकास? ज्या तुळतुळीत रस्त्यावरून, ज्या टोलेजंग इमारती समोर जर दीनदलिताला, शोषिताला, पीडिताला, त्याच्या पुढच्या पिढीला शिक्षण घेण्याचा एक साधा अधिकार जर उपलब्ध होत नसेल, त्या संघर्षामध्ये ही यंत्रणा कामास येत नसेल, उपयोग काय या निधीचा आणि या इमारतींचा? अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज पण बसपा मार्फत दाखल केलेला आहे. एकंदरीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे. कशा पद्धतीची ही निवडणूक असेल, काय सांगा? ही निवडणूक जी आहे ती SC ST OBC मायनॉरिटी
विरुद्ध मलिदा गँग असणार आहे. अजितदादांची जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला बारामतीकर वैतागलेले आहेत. ना अजितदादांनी इथं शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, ना आरोग्याची केलेली आहे, ना इथं ट्रॅफिकची व्यवस्था आहे. रोज दर दोन दिवसाला अपघात होतोय. त्या ज्या बारामतीत दादा म्हणतात करोडो रुपये निधी आणला, फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक झालेले आहेत. बरं, ह्या रस्त्यावरती गरीब माणूस जीवू शकत नाही. गरीब माणूस त्या रोडवरती झोपू शकत नाही. झोपला तर अजितदादाच्या मलिदा गँगचे सलमान खान त्यांना सोडत नाहीत. आणि दादा जर 97 लाख रुपयाचं संडास बारामतीत बांधत असतील तर अशा त्या असल्या विकास बारामतीकरांना नको आहे, जो बारामतीकरांच्या जीवावर उठलाय. काल खऱ्या अर्थाने दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जण मुलाखतीला आले होते. एकंदरीत मेळावा घेण्यात आला. त्यानंतर त्या मेळाव्यात सांगण्यात आलं की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. कसला विकास कसला? गोरगरिबाच्या जमिनी लुटून तुम्ही त्याला विकास म्हणता का? गोरगरिबांच्या जमिनी लुटल्यात, घरं पाडल्यात, दुकानं पाडल्यात, हातगाडे दादा लावू देत नाही म्हणतोय, बेकार दिसतात. मग आता तुम्ही बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना थर्ड क्लास ठेवायचंय का अजितदादाला? तुम्हाला गाड्या नको आहेत आणि मतं कशी चालतात? गाड्यावाली मतं देणार नाहीत. SC ST OBC तुम्हाला मत देणार नाही. तुम्ही त्यांच्या पार जीवावर उठलाय. SCचा निधी 14,000 करोड रुपये दादा अर्थमंत्री आहेत तेव्हा जसा अर्थमंत्री होत्यात तसं SCचा निधी ते पळवून नेतात. ओबीसींचा तर वजवाटोळ करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता तुम्ही बघताय तिथं पिंपळीत राहू खोटी कागदपत्र, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून खोटी कागदपत्र तुम्ही गोळा करून तिथल्या ओबीसीला काढून ओपन जे डुप्लिकेट ओबीसी आहेत ते सरपंच झालेला आहेत. शिक्षणाचं बी वजवाटोळ केलेलं आहे. आणि दादा वहिनी आणि दादाची 2 पोरं विदेशात जातात, विदेशात बघतात आणि ती बारामतीत येऊन करतात. आणि त्याच्यामुळं काय झालंय, रस्ते झाले बारीक, फुटपाथ झालेत मोठे. आणि हे विकास तुम्ही जो विदेशातून बघून येत आहे तो विदेशातून शाळा बघून या ना. त्या शाळा ज्या अमेरिकेच्या धर्तीवरती मी बारामती शहरात प्रत्येक 20 प्रभागात एक CBSE बोर्डाची शाळा खोलून त्यामध्ये बारामतीकरांना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराने फ्रीमध्ये शिक्षण देईल. चौधरी साहेब, आपण खऱ्या अर्थाने आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या निवडणुकीसाठी पुढं उमेदवार देखील तेवढाच तगडा असणार आहे. निवडणूक कशी होती, अजून चौरंगी होती, तिरंगी होती का दुरंगी होती हे माहित नाही, परंतु आपलं प्रमुख मुद्दा काय असणार आहे जेणेकरून आपण जनतेसमोर जाऊन या निवडणुकीत यश संपादन करा. बारामतीचा 30% विकास, 70% भ्रष्टाचार, बारामतीतली गुन्हेगारी, बारामतीत 2 नंबरचे जे धंदे चालू आहेत उघड आहेत ते सगळे जनतेसमोर जनतेला माहीत आहेत. बारामतीत दहशत दादागिरी आहे. हे लोक म्हणजे मलिदा गँग आहे. ही मलिदा गँग एखाद्याच्या जमिनी हडप, एखाद्याच्या दुकानं हडप, एखाद्याचं गाळं दिलं नाही तर त्याचं बिल्डिंग 3-3 मजले बिल्डिंग पाडतात. ह्या सगळ्या जे मलिदा गँगचा जे उद्योग आहेत हे बारामतीकरांच्या समोर मी आणलेलं आहे. त्याच्यामुळे बारामतीकरांचा विश्वास आहे. मी 24 तास बारामतीकरांसाठी अवेलेबल आहे. इथला बारामतीतला अधिकारी बी शनिवार रविवारचाच काम करतो आणि दादा पहाटे उठतो. मी बारामतीकरांसाठी 24 तास असणार आहे. दादा तिकडं दादाला इथं शनिवार रविवारचाच आला तरी येतो. त्याच दिवशी जे अधिकारी काम करतात तर मी 24 तास बारामतीकरांच्या सेवेत असणार आहे. साहेब, आज आपला फॉर्म भरण्यासाठी आले. येणाऱ्या काळात कोणते नेते प्रचारासाठी उपस्थिती लावणार आहेत? तुम्ही आता बिहारची निवडणूक झाली. बिहारच्या निवडणुकीमध्ये अजितदादा त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाने बिहारच्या शाखेला असं सांगितलं की भुजबळ साहेबांचा फोटो टाकायचा नाही. तर त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन काळोराम चौधरी या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे. भुजबळ साहेब बी माझ्या बरोबर आहेत. नाही, भुजबळ साहेबांची यायची काही गरज नाही. भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहेत. ओबीसीला माहित आहे आणि मी नगराध्यक्ष होणार आहे. तुम्ही अडवताय, मी त्यांचा सन्मान करतोय कारण आमचा नेता आहे. खाताना तुम्ही सगळे होता की जेलमध्ये त्यांना पाठवताय वय. आम्हाला सगळ्या बहुजनांना माहित आहे. जेलमध्ये तुम्ही जायचं होतं तर आमच्या साहेबाला पाठवलं होतं. आता ते भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहेत. हाके सर माझ्या बरोबर आहेत. अजून मी तुम्हाला नावं सांगत नाहीत कारण ते त्यांचे सिटिंगचे आहेत. सगळे लोक माझ्या बरोबर आहेत.